नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा रेल्वे विभागातील ज्युनियर इंजिनियर, टेक्निशियन, असिस्टंट लोको पायलट, पॅरामेडिकल या संपूर्ण पदांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता बघा त्यांची जी एक्झाम डेट आहे ते डिक्लेअर करण्यात आलेली आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की तुमची एक्झाम कधीपासून सुरुवात होणार आहे. त्यासोबतच तुमचे ॲडमिट कार्ड कधीपासून तुम्हाला डाउनलोड करता येणार याची मी तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि बघा कमी वेळेमध्ये कशाप्रकारे अभ्यास करावे जेणेकरून बघा तुमचा स्कोर चांगला येणार. याबद्दलची पण माहिती आपण बघूया. त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून बघा अशाच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की रिक्रुटमेंट फॉर व्हेरियस पोस्ट जे की बघा ज्युनियर इंजिनियर, डी-एम-एस, सी-एम-ए, नोटीस रिगार्डिंग टेंटेटिव्ह शेड्यूल फर्स्ट स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जे की सी-बी-टी 1 ची जे एक्झाम डेट आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे. आता बघा तुम्हाला यामध्ये खाली जर आलो आपण तर संपूर्ण जी माहिती आहे एक्झाम डेट बद्दलची इथं दिसून येणार आहे. जे की बघा नोटिफिकेशन नंबर बद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. त्यासोबत बघा पोस्ट नेम जे की तुम्ही इथं बघू शकता आणि ज्युनियर इंजिनिअरची एक्झाम डेट बद्दल जर माहिती बघितली तर बघा 19-20 फेब्रुवारी आणि 3 मार्च 2026 म्हणजेच की 19 फेब्रुवारी ते 3 मार्च या तारखेपर्यंत जर बघितलं, तर तुमची जी एक्झाम आहे ती राहणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. जे काही टेक्निकलचे विद्यार्थी आहे ज्यांनी ज्युनियर इंजिनिअरच्या या पदासाठी अर्ज केलेला असेल, तर त्यांच्यासाठी जर बघितलं तर जास्त काही दिवस बाकी राहिलेले नाही आहेत. जर बघितलं आजपासून तर बघा तुम्हाला म्हणजेच की 1-1.5 महिन्याचा कालावधी जो आहे तुम्हाला मिळणार आहे. आणि या कालावधीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला अभ्यास जो आहे चांगल्या प्रकारे करायचा आहे, जेणेकरून तुमचा चांगला स्कोर मिळेल. आता बघा तुम्हाला जर बघितलं यामध्ये आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे, जे की तुमचं ई-कॉल लेटर आहे ते तुम्हाला 4 दिवस अगोदर जे आहे तुम्हाला तुमच्या मेल आयडीवरती जे आहे तुम्हाला देण्यात येणार आहे किंवा बघा तुम्ही वेबसाईटवरून पण डाउनलोड करू शकता. आणि त्यासोबतच जर बघितलं तर खाली आपण आलो तर बघा आजच्याच तारखेला जर बघितलं तर 7/1/2026 या तारखेला जर बघितलं तर ही जी संपूर्ण माहिती जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वेबसाईटवरती. तुम्ही बघा हे संपूर्ण जी माहिती आहे मी माझ्या Telegramवरती दिलेली आहे आणि Telegram चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरून तुम्ही जॉइन होऊन संपूर्ण माहिती जी आहे बघू शकता किंवा बघा ऑफिशियल जी वेबसाईट आहे रेल्वे बोर्डची तर त्यावरून तुम्ही ही संपूर्ण पी बघू शकाल. आता बघा बाकी जे अदर पोस्ट आहेत त्याबद्दलची पण एक्झाम डेट जे आपण बघूया. त्यानंतर जर बघितलं तर बघा टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल जे की टेक्निशियन या पदासाठी आहे. तुम्ही इथं बघू शकता पोस्ट नेम जे की बघा टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल, व्हेरियस कॅटेगरीज ऑफ टेक्निशियन ग्रेड 3 जे की बघा सी डेट जर बघितली तर 5 मार्च 2026 ते 9 मार्च 2026 या कालावधीमध्ये जर बघितलं तर टेक्निशियनची एक्झाम जी कंडक्ट करण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता आणि यामध्ये जर बघितलं तर सेम तुम्हाला प्रोसिजर सारखी दिसून येणार आहे. आता बघा एक्झामला हजर राहण्यासाठी तुम्हाला काय-काय म्हणजे की क्रायटेरिया देण्यात आलेला आहे, ते तुम्हाला ॲडमिट कार्डवरती मिळून जाणारच आहे. त्यासोबत जर बघितलं तर यामध्ये पण तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे, की जे की बघा आयडेंटिटी जे डॉक्युमेंट आहे, जसे की बघा पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ओरिजिनल आयडी प्रूफ जे तुम्हाला सोबत न्यावं लागणार आहे. त्यासोबत तुमचं पासपोर्ट साईज पण तुम्हाला सोबत न्यावं लागणार आहे. आणि बघा जे काही एस-सी, एस-टी कॅन्डिडेट आहे त्यांना जर बघितलं तर 10 दिवस अगोदर जे की तुम्हाला जर बघितलं तर ट्रॅव्हल ऑथॉरिटी जे की ट्रॅव्हलची जे पास आहे तुम्हाला तुमच्या मेल आयडीवरती किंवा बघा ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाणार आहे आणि एक्झाम सिटी अँड डेट इंटिमेशन जर बघितलं तर 10 दिवस अगोदर वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे किंवा बघा तुम्हाला मेलद्वारे पण सांगण्यात येणार आहे. तुम्ही मेलवर जर बघितलं तर चेक करू शकाल. आता बघा याची एक्झाम डेटबद्दल पण माहिती बघितली. आता बाकी राहिलेल्या जर पदांचं जर बघितलं त्याची पण एक्झाम डेटबद्दल माहिती आपण जाणून घेऊया. त्यानंतर जर बघितलं तर बघा पॅरामेडिकल कॅटेगरीज जे की बघा याची एक्झाम डेट जर बघितली तर बघा 10 मार्च 2026 ते 12 मार्च 2026 या 3 दिवसामध्ये जर बघितलं तर पॅरामेडिकलच्या एक्झाम जे आहे ते कंडक्ट करण्यात आलेल्या आहे. याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता बघा बाकी राहिलेली जे पद आहे असिस्टंट लोको पायलट, तर असिस्टंट लोको पायलटची जी एक्झाम आहे 16 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या 2 तारखेच्या मधामध्ये जर बघितलं तर तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केल्या जाणार आहे. तुम्ही इथं बघू शकता सहाय्यक लोको पायलट. तर अशा प्रकारची जर बघितली जेवढे काही पदांची जी एक्झाम डेट आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता बघा आजच्या व्हिडिओ संदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि बघा या भरती संदर्भातील जर बघितलं तर संपूर्ण जे स्टडी मटेरियल आहे ते मी तुम्हाला माझ्या Telegramवरती अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. त्यावरून जर बघितलं या कमी दिवसामध्ये जर बघितलं ते तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे जेणेकरून बघा तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर करू शकाल. आणि बघा कमी दिवसामध्ये जर बघितलं जास्तीत जास्त तुम्ही रिव्हिजन करा. कारण की बघा या कमी दिवसामध्ये जर तुम्ही नवीन चॅप्टर जर म्हणजेच की अभ्यास करायला बसले तर बघा तुमचा जो अभ्यास आहे तो पूर्णपणे होणार नाही आहे आणि मागील जे काही तुम्ही वाचले असणार ते पण तुम्ही भुलून जाणार. म्हणून बघा
तुम्हाला या कमी दिवसामध्ये जे काही तुम्ही पाठांतर केलेलं आहे किंवा म्हणजे की सॉल्व्ह केलेलं आहे, ते तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे आहे आणि या कमी दिवसामध्ये मॉक टेस्ट देण्याचा जास्त प्रयत्न करा. आता मॉक टेस्ट जर बघितलं टेक्स्ट बुकवर तुम्हाला मिळून जाणार आहे. आता तुम्हाला मॉक टेस्ट कशाप्रकारे देता येणार, तर याबद्दलची जर माहिती बघितली तर टेक्स्ट बुकवरती तुम्हाला देता येऊ शकेल आणि त्याबद्दल जर काही विद्यार्थ्यांना आयडिया नसेल तर मला सांगा, जेणेकरून बघा मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगू शकेल. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण भरतीची अपडेट जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केलेला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससोबत. धन्यवाद.